हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 5 के जो 11वां पाठ है चावल की रोटियां, इस पाठ को आज हम सीखेंगे। इस पाठ को जो बर्मा के पी औंग किंग जी ने लिखे हैं, इसको जो हिंदी में अनुवाद मस्तराम कपूर जी ने किए हैं। देखिए बच्चों, आप अपने जो फ्रेंड्स को कुछ ना दिखाना चाहते हैं तो, या जो आपको फ्रेंड्स के साथ कुछ खाना शेयर करके ना खाना चाहते हैं तो आप क्या करते हैं, यहाँ कुछ उस जो डिश के बारे में या उस जो कुछ विषय को आप छुपाना चाहते हैं आपके जो फ्रेंड्स से, इसके ऊपर आप क्या करना शुरू करते हैं, झूठ बोलना शुरू कर देते हैं, है ना। ऐसे ही यहाँ एक झूठ को सच साबित करने के लिए झूठ पर झूठ बोलते ही जाते हैं आप, लेकिन अंत में आपका ये झूठ का सच सभी को मालूम हो जाता है और आपको सभी के सामने जो शेम हो जाती है ना। इसीलिए हमें कभी भी झूठ नहीं बोलना चाहिए, किसी से भी झूठ नहीं बोलना चाहिए। और हम अगर झूठ बोलते बोलते कभी भी हम सच बोले तो भी किसी ने भी हमें नहीं मानते हैं। समझ में आए ना बच्चों। इसी तरह यहाँ दिए हुए एक जो पाठ जो चावल की रोटियाँ है, और ये जो इसमें आने वाले जो पात्र है, ये सभी पात्र बर्मा देश के जो बच्चे हैं। बर्मा देश यानी आज के जो म्यांमार हम कह सकते हैं, बर्मा देश या म्यांमार हम कह सकते हैं। म्यांमार या बर्मा देश ये काफ़ी जो इंडिया और चाइना के बीच में कनेक्टिंग ब्रिज के तरह काम करती है और चाइना के साथ काफ़ी बॉर्डर को शेयर की हैं, और जो इंडिया के जो नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स के साथ भी अपने जो बॉर्डर को शेयर की है, बर्मा या म्यांमार। यहाँ के जो बच्चों के एक कहानी है, बच्चों के ऊपर लिखे हुए एक कहानी है जो चावल की रोटियाँ। जो देखिए पात्र परिचय, जो कोको 8 साल का एक बर्मी लड़का, कुछ मोटा है। 8 साल का बर्मी लड़का यानी जो बर्मा देश का जो लड़का है, वो कैसा है, दिखने में मोटा है यानी फैट है, और उसका उम्र कितना है, 8 साल, 8 years old। नीनी भी एक लड़का है, ये भी एक कैरेक्टर्स है इस जो का इसको आप ड्रामा भी कैसे मान सकते हो। कहानी यहाँ चावल की रोटी आपको दिए है ना, ड्रामा भी आप समझ सकते हो। जो 9 साल का बर्मी लड़का कोको का दोस्त, ये जो नीनी कौन है, ये 9 साल का लड़का यानी 9 year old एक बॉय, वन बॉय उन यार फ्रेंड जो कोको का दोस्त है। और 300 8 साल का बर्मी लड़का कोको का दोस्त, ये भी 8 साल का 8 year old, ये भी वन बॉय और जो कोको का दोस्त है, ये भी कोको का दोस्त है। और मिमी एक लड़की है, 7 साल की है यानी 7 years old, जो बर्मी लड़की है यानी ये भी बर्मा देश की एक लड़की है, और ये भी कोको की दोस्त है। उबातुन जनता की दुकान का प्रबंधक यानी जो मैनेजर, एक शॉप का मैनेजर है। जनता की दुकान ಅಂದರೆ ಜನತಾ ಕಿ ದುಕಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಪಬ್ಲಿಕ್ಕಿನ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಪಬ್ಲಿಕ್ ಅಂಗಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಶಾಪು, ಅದ್ರದ ಒಂದು ಏನಾಗಿದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ मैनेजर ಆಗಿದ್ದಾನೆ। इसका अभिनय कोई लंबे कद का लड़का नकली मूंछें और चश्मा लगाकर कर सकता है। देखिए इसका अभिनय यानी ऐसे जो एक्ट किसी ने भी यहाँ जो क्लास में करना चाहते हैं तो वो कैसे कर सकते हैं, कोई लंबे कद का लड़का ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರ ಇರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಯಾರಾದರೂ ಹುಡುಗ ಏನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮುಂಚೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಮೀಸೆಗಳು ಮಾನ್ಸ್ಟಿಕ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಯಾರಾದರೂ ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು। ಏಕ್ ಡ್ರಾಮಾ ಹೇ ಅಂದರೆ ಒಂದು ಇದು ಡ್ರಾಮಾ ನಾಟಕ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ। ನೀವು ಕ್ಲಾಸಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇದನ್ನು ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ನಾವು ಮಾಡಿಸಿ ತೋರಿಸ್ಬೋದಾಗಿತ್ತು ನಿಮಗೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಇದನ್ನು ಈ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಉಬಾತುನ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರ ಇರುವಂಥ ಹುಡುಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಸ್ಪೆಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮೀಸೆ ಅಂಟಿಸ್ಕೊಂಡು ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಫಿರ್
अब हम जाते हैं कहानी की ओर या नाटक की ओर। एक सादा कमरा, दीवारों पर बांस की चटाइयाँ। देखिए एक सादा कमरा यानी एक सिंपल सा एक रूम, कमरा यानी सिंपल रूम, सादा ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿರುವಂತಹ ಒಂದು ರೂಮು। दीवारों पर बांस की चटाइयाँ, यहाँ दीवारों पर बांस की चटाइयाँ। जो बांस, बांस का मतलब क्या है? बैम्बू। चटाई का मतलब क्या है? यानी मैट, और स्क्रीन भी हम कह सकते हैं। जो दीवारों पर जो किसके, जो बांस से बनी हुई चटाई या मैट या स्क्रीन भी हम कह सकते हैं, या किसी भी जो डेकोरेशन मैट के टाइप हम जो डालते हैं ना, जो दीवारों के ऊपर। दीवार का मतलब क्या है यहाँ? दीवार का मतलब जो वॉल, यानी जो वॉल के ऊपर यहाँ बैम्बू, बैम्बू से बने हुए जो कुछ डेकोरेशन आइटम्स भी हम बोल सकते हैं, ऐसे हम ले सकते हैं। ऐसे जो चटाई को यहाँ क्या किए हैं? डाले हैं। और जो एक दीवार के सहारे रखी अलमारी, एक दीवार के सहारे रखी अलमारी ಅಂದರೆ दीवार यानी एक वॉल को जो सहारा यानी ग्रिप, ग्रिप करते हुए यहाँ क्या रखे हैं? यहाँ अलमाರಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಗೋಡ್ರೇಜ್ ಬೀರನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಒಂದು ಗೋಡೆಗೆ ಒರಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಬೀರನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆ ರೂಮಲ್ಲಿ। अलमारी के ऊपर एक रेडियो, चाय की केतली। अलमारी के ऊपर एक रेडियो, उस अलमारी के ऊपर क्या है? यहाँ एक रेडियो। रेडियो ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದಿರಲ್ವಾ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ रेडियो। और जो चाय की केतली, कुछ कप और खाली गुलाबी फूलदान रखा है। यहाँ अलमारी के ऊपर रेडियो भी रखे हैं और चाय की केतली, केतली का मतलब क्या है? यहाँ केटल। केतली का मतलब क्या है? केटल। यानी जो चाय के ऊपर, जो अलमारी के ऊपर जो चाय को डालने वाला केतली, केटल आपको आप सभी देखे हैं ना, ऐसे एक केटल को रखे हैं और उसके साथ कुछ कप्स रखे हैं, और उसके साथ ही यहाँ क्या रखे हैं? जो फूलदान, गुलाबी फूलदान। गुलाबी फूलदान का मतलब क्या है? फूलदान का मतलब क्या है? जो वाज, फूलदान का मतलब क्या है? वाज। एक ವಾಜ್ को वहाँ रखे हैं ಗುಲಾಬಿ का, ಅಂದರೆ ಒಂದು ಬೀರು, ಬೀರ್ ಮೇಲೆ ಏನೇನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ಒಂದು ರೇಡಿಯೋ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ರೇಡಿಯೋ ಪಕ್ಕನೇ ಒಂದು ಟೀ ಮಾಡೋದು ಹಾಕ್ತೀವಲ್ವ, ಟೀ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೀವಲ್ವ ಕೆಟಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅದನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದ್ರ ಪಕ್ಕ ಕಪ್ಸ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಅದ್ರ ಪಕ್ಕ ಏನಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ಒಂದು ಗುಲಾಬಿ ಹೂವಿನ ಒಂದು ವಾಸನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। और जो गुलाबी फूलदान, काली गुलाबी फूलदान रखा है। कमरे के बीच फर्श पर एक चटाई बिछी है। कमरे के बीच फर्श पर, फर्श यानी फ्लोर, फ्लोर पर यहाँ क्या जो बिछी है? बिछी यानी स्प्रेड किए हैं, ಅಂದರೆ ಹಾಸಿರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ। क्या बिछे हुए हैं? यहाँ चटाई, ಅಂದರೆ वो भी मैट। चटाई ಅಂದರೆ ನಾನು ಫಸ್ಟ್ಗೆ ಬರೆದಿದ್ದೀನಿ मैट, मैट को बिछे हैं ಅಂದರೆ मैटನ್ನು ಹಾಸಿದ್ದಾರೆ। फिर जिसके ऊपर कम ऊंचाई वाली गोल मेज रखी है, इसके ऊपर यानी वहाँ जो मैट या जो चटाई बिछी हुई है ना, इसके ऊपर क्या रखे हैं? यहाँ राउंड यानी जो वृत्ताकार की यहाँ क्या दिए हैं? जिसके ऊपर ऊंचाई वाली गोल, कम ऊंचाई, कम ऊंचाई ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೀವು ಟೇಬಲ್ ನೋಡಿರ್ಬೋದು। ಟೇಬಲ್ಗಳು ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಸ್ಮಾಲ್ ಸೈಜಲ್ಲಿ ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಅಂದರೆ ಮಧ್ಯೆ ವಾಸ್ ಇಡೋವಂಥದ್ದು ಅಥವಾ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಇಡೋವಂಥ ಒಂದು ಹಾಲಲ್ಲಿ ನೀವು ಟೇಬಲ್ಗಳನ್ನು ನೋಡಿರ್ಬೋದು। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಟೇಬಲು? ರೌಂಡ್ ಟೇಬಲು, ಎತ್ತರ ಇಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ, ಸ್ವಲ್ಪ ಹೈಟು ಕಡಿಮೆ ಇದೆ। ಕಮ್ ऊंचाई का एक जो क्या है? वृत्ताकार का एक मेज रखे हैं, यानी एक टेबल को रखे हैं। किसके ऊपर? जो फर्श के ऊपर बिछी हुई
एक चटाई के ऊपर एक वृत्ताकार की कम ऊंचाई की एक मेज को रखे हैं या टेबल को रखे हैं। दो दरवाजे यानी टू डोर्स ಅಂದರೆ ಮೇನ್ डोर्स ಎರಡಿದೆ डोर्स ಇಲ್ಲಿ दो दरवाजे, एक दरवाज़ा पीछे की ओर खुलता है और दूसरा एक किनारे की ओर। देखिए यहाँ उस घर को जो दो दरवाजे हैं यानी जो टू डोर्स है, एक दरवाज़ा कहाँ खुलता है, एक डोर जो दरवाज़ा पीछे के ओर यानी जो हितल बागलो ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ನಾವು बैक डोर ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ऐसे यहाँ जो पीछे के ओर एक डोर खुलता है और दूसरा डोर कहाँ खुलता है, जो किनारे पर। किनारे ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎಡ್ಜ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಕಿನಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವೇನು ಅರ್ಥ ತಗೋಬೇಕು, ಮೇನ್ ಡೋರ್ ಅಂತ ಅರ್ಥ ತಗೋಬೇಕು। ಒಂದು ಡೋರು ಹಿತ್ತು ಬಾಗಿಲು, ಇನ್ನೊಂದು ಡೋರು ಮೇನ್ ಡೋರು। और जो खुलता है दूसरा एक किनारे की ओर। पंछियों के जो चहचहाने के साथ साथ पर्दा उठता है। जो पंछियों के चहचहाने के, पंछी का मतलब क्या है यहाँ, बर्ड। पंछी यानी बर्ड। चहचहाना यानी चिपिंग, सॉरी चिपिंग जो साउंड जो ಆಫ್ ದಿ ಬರ್ಡ್ಸ್ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಚಿವ್ ಚಿವ್ ಅಂತ ಸೌಂಡ್ ಮಾಡುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಚಹಚಹಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಚಹಚಹಾನೆ की जो आवाज़ किसके, यहाँ जो पंछियों के या पक्षियों के ये तत्सव तद्भव है, पक्षी पंछी। जो पंछियों के चहचहाने के साथ साथ पर्दा उठता है। पर्दा यानी स्क्रीन यहाँ उठता है, क्योंकि ये एक नाटक है, ये एक ड्रामा है, इसलिए जो लोग जो बच्चे यहाँ स्टेज के ऊपर कर रहे हैं, इसलिए यहाँ इसके पहले जो नाटक को ड्रामा को शुरू करने से पहले वहाँ के जो सीन क्या है, वहाँ के जो स्टेज के ऊपर के जो स्थिति क्या है, इसके बारे में पिक्चर क्या है वहाँ की, इसके बारे में बताए अभी तक। ಅಂದರೆ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನು ಶುರು ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಏನೇನು ಸೆಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರು, ನಾಟಕದ ಸೆಟ್ ಮೇಲೆ ಏನೇನಿದೆ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಿದರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು ಇಷ್ಟೋ ತನಕ। ಏನಿದೆ, ಒಂದು ರೂಮ್ ಇದೆ, ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಒಂದು ಗೋಡೆಗೆ ಹೊರ್ಕೊಂಡಿಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಂದು ಗೋಡ್ರೇಜ್ ಇದೆ, ಬೀರಿದೆ, ಬೀರ್ ಮೇಲೆ ರೇಡಿಯೋ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ರೇಡಿಯೋ ಪಕ್ಕ ವಾಜು ಮತ್ತು ಹೂವಿನ ವಾಜ್ ಇದೆ, ಮತ್ತು ಕೆಟಲ್ಲು ಮತ್ತು ಕಪ್ಸ್ ಇದೆ, ಟೀ ಕಪ್ಸು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಮತ್ತು ರೂಮಿನ ಮುಂದ್ಗಡೆಗೆ ಏನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಒಂದು ಮ್ಯಾಟನ್ನು ಹಾಸಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ರೌಂಡ್ ಟೇಬಲನ್ನು, ಒಂದು ಟಿಪಾಯಿ ಟೇಬಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಆ ರೀತಿ ಒಂದು ಟೇಬಲನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದು ಕಡಿಮೆ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಇದೆ, ಎರಡು ಡೋರ್ಸ್ ಇದೆ, ಒಂದು ಡೋರು ಮೇನ್ ಡೋರು, ಇನ್ನೊಂದು ಡೋರು ಹಿತ್ತಲು ಬಾಗಿಲು। ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಕೂಗು ಜೊತೆಗೆ ಏನು ಇಲ್ಲಿ जो पक्षियों के जो आवाज़ के साथ पर्दा उठते हैं, ಅಂದರೆ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಕೂಗೋ ಸೌಂಡ್ ಏನಿರುತ್ತಲ್ಲ, ಚಿವ್ 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 ಅಂತ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೇನೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಕ್ರೀನು ಎತ್ತುತ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಸ್ಕ್ರೀನನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೇಲೆ ಎತ್ತುತ್ತಾರೆ ಸ್ಟೇಜಿಂದ। दूर कहीं मुर्गा भाग देता है, कुत्ता भौंकता है, कई प्रार्थना की घंटियाँ बजती हैं, कोको आता है, जमाई लेकर अपने को सीधा करता है। देखिए यहाँ जो दूर कहीं मुर्गा बांग देता है, मुर्गा बांग देने का मतलब क्या है, ಕೂಗುತ್ತಲ್ವಾ ನೀವು, ಕೋಳಿ ಹುಂಜ ಕೂಗೋದು ಕೇಳಿದಿರಲ್ವಾ ನೀವು, ಆ ರೀತಿಲಿ ಇಲ್ಲಿ ಮುರ್ಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಹುಂಜ, ಅದು ಹೇಗೆ ಕೂಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ, ಕಾಕ್ ಹೆಣ್ಣು ಕಾಕ್ ತಾನೆ, ಕಾಕ್ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಗ್ತಾ ಇದೆ, ಅಂದರೆ ಹುಂಜ ಕೂಗುವಂತಹ ಒಂದು ಸೌಂಡು। ಮತ್ತು ಕುತ್ತಾ ಭೌಂಕ್ತಾ ಹೇ, कुत्ता भौंकता है, भौंकने का मतलब क्या है, बार्किंग,
ಭೋಂಕ್ನಾ का मतलब क्या है ಬಾರ್ಕಿಂಗ್ ಅಂದರೆ ನಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇದು ಒಂದು ಸೈಡು ಬೊಗಳುವಂತಹ ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಕಹಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ की घंटी बजती है क्योंकि कई प्रार्थना की घंटी कुछ लोग क्या कर रहे हैं यहाँ प्रार्थना कर रहे हैं यानी जो अपने भगवान को प्रेयर कर रहे हैं इसलिए घंटियों के आवाज़ सुनाई दे रही है. ಒಂದು ಹತ್ರ ನಾಯಿ ಕೂಗೋದು ನಾಯಿ ಬೊಗಳುತ್ತಲ್ವ ಆ ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು ಹತ್ರಕ್ಕೆ ಜೋ ಇದು ಹುಂಜ ಕೂಗುವಂಥ ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು ಹತ್ರಕ್ಕೆ ಏನು ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಗಂಟೆ ಹಳ್ಳಾಡಿಸುವಂತಹ ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಇದು ಯಾವ ಸಮಯ ಇದು ಮಾರ್ನಿಂಗ್ टाइम. जो कोको आता है जमाई लेकर अपने को सीधा करता है. देखिए जमाई लेना यहाँ इस कहानी के जो मेन जो कैरेक्टर है कौन है कोको है और वो आता है. कैसे आता है कोको जमाई लेकर. जमाई लेने का मतलब क्या है यानी जमाई यानी यान ಆಕಳಿಸೋದು. ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆಕಳಿಸ್ಕೊತ ಯಾರು ಜಮಾಯಿ ಲೇತೆ ಹುಯೆ ಕೋಕೋ ಆತಾ ಹೇ ಅಪ್ನೆ ಆಪ್ಕೋ ಟೀಕ್ ಕರ್ತಾ ಹೇ ಅಂದರೆ ಮಲ್ಕೊಂಡು ಆಕಳಿಸ್ಕೊ ಅಂತ ಬರ್ತಾನೆ ತನ್ನ ತಾನಿಗೆ ಮೈ ಮುರ್ಕೊಂಡು ನೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಅವರು सब ठीक ठाक करके क्या करता है बाहर आता है. कोको माता पिता धान लगाने खेतों में चले गए हैं. जब तक माँ खाना बनाने के लिए लौट कर नहीं आती मुझे घर की देखभाल करनी है. देखिए कोको आकर अपने डायलॉग्स को बोलना शुरू करता है. अपने जो संभाषण को दिए हैं इसे बोलना शुरू करता है. माता पिता धान लगाने गए हैं खेतों को. खेत का मतलब क्या है यहाँ फील्ड ಅಂದರೆ ಹೊಲ. ಅಂದರೆ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಮ್ಮ ಮತ್ತು ಅಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಕೋಕೋ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಕೇತೋಮೆ ಜೋ ದಾನ್ ಲಗಾನೆ ಅಂದರೆ ಕಾಳುಗಳನ್ನು ಬಿತ್ತೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ದಾನ್ ಲಗಾನೆ का मतलब क्या है ಕಾಳು ಬಿತ್ತೋದು ಸೀಡ್ಗಳನ್ನು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಆ ರೀತಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಾಳುಗಳನ್ನು ಬಿತ್ತೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. और जब तक माँ खाना बनाने के लिए लौट कर नहीं आती मुझे घर की देखभाल करनी है. यहाँ जब तक यानी माँ खेतों में यहाँ माँ बाप दोनों खेतों में दाना लगाने के लिए गए हैं लेकिन माँ जो खाना बनाने के लिए घर आती है. कब आती है जो दोपहर के समय में आती है खाना बनाने के लिए घर को है ना. तब तक यहाँ किसको घर देखना है किसको घर को संभालना है कोको को ठीक तरह से घर को देखना है. ಅಂದರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬೇಗನೆ ಎದ್ಬಿಟ್ಟು ಅಪ್ಪ ಮತ್ತು ಅಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಹೊಲಕ್ಕೆ ಬೀಜ ಬಿತ್ತೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಸೀಡ್ಸ್ ಕಾಳುಗಳನ್ನು ಬಿತ್ತೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಇವನೇನು ಮಾಡಬೇಕು ಅವರು ಅಮ್ಮ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮನೆಗೆ ಬರೋ ತನಕ ಮನೇನ ನೀಟಾಗಿ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಕೋಕೋ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಜೋ देखता हूँ माँ ने नाश्ते में मेरे लिए क्या बनाकर रखा है. हाँ देखना है मैं देखता हूँ घर को और चलना चाहिए. अब जो नाश्ता क्या बनाए हैं माँ जी ने खाने के लिए देखता हूँ ऐसा यहाँ बोलता है. कौन क्या बनाकर रखे हैं ಅಂದರೆ ಅಮ್ಮ ನನಗೆ ಟಿಫನಿಗೆ ನಾಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೇನು ಟಿಫನಿಗೆ ನನಗೆ ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಏನು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಕೋಕೋ ಹೋಗ್ತಾನೆ. फिर वह अलमारी की तरफ जाता है और उसे खोल कर देखता है. कोको क्या करता है अलमारी की तरह यानी जो गॉडरेज जो दीवार के जो सहारे से जो खड़े किए थे ना किसको यहाँ अलमारी को उस अलमारी की तरफ कौन जाता है कोको जाता है. उसे खोल कर देखता है ಅಂದರೆ ಆ ಬೀರಿರುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ತಾನೆ. एक तश्तरी निकाल कर देखता है कि चावल की 4 रोटियां हैं. वहाँ कोंटों पर जीभ फेरता है और मुस्कुराता है. देखिए यहाँ जो तश्तरी निकाल कर देखता है तश्तरी का मतलब क्या है यहाँ जो प्लेट्स
तश्तरी यानी प्लेट्स। या सॉसेस भी हम कह सकते हैं। ऐसे जो प्लेट्स को यहाँ जो रखे हैं और प्लेट्स के ऊपर प्लेट्स में क्या रखे हैं, चावल के 4 रोटियां रखे हैं। चावल यानी जो राइस, चावल का मतलब क्या है, राइस। यहाँ जो चावल का मतलब राइस, चावल की रोटियां का मतलब क्या है, यहाँ जो ಅಕ್ಕಿಯಿಂದ ಮಾಡಿರುವಂತಹ ರೊಟ್ಟಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಕ್ಕಿ ರೊಟ್ಟಿಗಳನ್ನು 4 ಅಕ್ಕಿ ರೊಟ್ಟಿಗಳನ್ನು ಯಾರಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಮ್ಮ ಎತ್ತಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। 4 ಎಷ್ಟಿದೆ, 4 ಇದೆ। वहाँ होठों पर जीभ फेरता है और मुस्कुराता है। होठों पर जीभ फेरना, होठों पर जीभ फेरने का मतलब क्या है, होठ यानी क्या होता है, लिप्स। होंठ का मतलब क्या है, लिप्स। होठ यानी जो लिप्स, जीभ, जीभ का मतलब क्या है, टंग। अपने जो ओठों पर जीभ फेरता है ಅಂದರೆ ಲಿಪ್ಸ್ ಮೇಲೆ ನಾಲ್ಗೆನ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೀಗಂತೀವಲ್ವ ನಾವು, ಏನಾದರೂ ಟೇಸ್ಟಿಯಾಗಿದೆ, ಯಮ್ಮಿಯಾಗಿದೆ ಮನೇಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಟಿ ಮೇಲೆ ನಾಲ್ಗೆ ಸವರ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಆ ರೀತಿ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೋಕೋ ಮಾಡ್ತಾನೆ। ಕ್ಯೂಕಿ ಆ ಥರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ನಗ್ತಾನೆ। ಕೋಕೋ मुस्कुराना यानी स्माइल देना। कोको आहा मज़ा आ गया, चावल की रोटियाँ, आहा मज़ा आ गया। मज़ा आने का मतलब क्या है, बहुत खुशी आ गई मुझे, क्योंकि क्या है, हाथ में खाने के लिए चावल की रोटियाँ हैं और मेरी मनपसंद चीज़। वह पेट मलता हुआ रोटियों को मेज पर रखता है और बैठ जाता है। देखिए, आहा मेरे जो माँ जी ने मुझे क्या पका कर गए हैं खाने के लिए, नाश्ते में जो चावल की 4 रोटियां जो बनाकर खाने के लिए रख के गए हैं, ये तो मेरी जो मनपसंद चीज़ है, मेरी फेवरेट डिश है चावल की रोटियां। किसकी फेवरेट डिश है यहाँ, कोको की। ऐसा यहाँ वो कहता हुआ क्या करता है, अपने पेट पर ಮಲ್ತಾ ಹೂವ, ಮಲ್ನ ಯಾನಿ ರಬ್ ಕರ್ತೆ ಹುಯಿ ಅಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಸವರ್ಕೊಳ್ಳೋದು, ಈ ರೀತಿ ಉಜ್ಕೊಳ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, वो टेबल पर मेज के ऊपर वो राउंड मेज था ना, उस मेज के जो ऊपर क्या करता है, चावल की रोटियों को रखता है और जो खाने के लिए बैठ जाता है। हाँ, ಅಮ್ಮ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿರುವಂತಹ ಅಕ್ಕಿ ರೊಟ್ಟಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಟ್ಟೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತುಟಿ ಮೇಲೆ ನಾಲ್ಗೆ ಆಡ್ಕೊಳ್ತಾ ಹಾಗೆ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಈ ಕೈ ಆಡಿಸ್ಕೊತ ಬಂದು ಆ ಟೇಬಲ್ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾನೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ, ಅವನದ್ರ ಮೇಲೆ ಇಟ್ಬಿಟ್ಟು। कोको आज तो डट कर नाश्ता होगा, आज तो डट कर नाश्ता होगा ಅಂದರೆ ಭಾರಿ ಜಬರ್ದಸ್ತ್ नाश्ता ಆಗುತ್ತೆ, ತಿಂಡಿ ಆಗುತ್ತೆ। इसका मतलब क्या है, पेट भर के नाश्ता मैं खा सकता हूँ बहुत ही खुशी से। वो भी कैसा है, मनपसंद के जो नाश्ता दिए हैं। कोको आज तो डटकर नाश्ता होगा, वह एक रोटी उठाकर मुंह में डालने लगता है, तभी कोई दरवाजे पर दस्तक देता है। देखिए, ये ऐसे ही कहते हुए आप भी ऐसे ही करते हैं ना। आपके जो घर में पेरेंट्स कुछ आपके मनपसंद डिश बनाकर पका कर रखते हैं तो आप क्या करते हैं, ऐसे ही करते हैं ना। हाँ, ನಾನಿವತ್ತು ಹೊಟ್ಟೆ ಬಿರಿಯೋಗಿ ಊಟ ಮಾಡ್ತೀನಿ, ಹೊಟ್ಟೆ ಬಿರಿಯೋಗಿ ತಿಂಡಿ ತಿಂತೀನಿ, ನನಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರೋದು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ನನಗೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರ ತಾನೆ ನೀವು। ಅದೇ ಥರ ಅವನು ಇಷ್ಟಪಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹಾಂ ನಾನಿವತ್ತು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಾ ಟಿಫನ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ ನನಗೆ, ಹೊಟ್ಟೆ ಬಿರಿಯೋಗಿ ತಿಂತೀನಿ ನಾನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ತಿನ್ನೋದಕ್ಕಂತ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾನೆ। तभी क्या हो जाती है, यहाँ कोई दरवाज़ा का दस्तक देते हैं। दस्तक देने का मतलब क्या है, यहाँ दस्तक यानी नॉकिंग, दस्तक देना।
दस्तक देना यानी जो नॉक करना। जो दरवाज़ा किसी ने जो बजाते हैं यानी जो ನಾಕ್ करते हैं ಅಂದರೆ ಯಾರೋ ಡೋರ್ ಹತ್ರ ಬಂದು ತಟ್ತಾರೆ, ನಾಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ। जो नीनी कोको ए कोको दरवाज़ा खोलो मैं हूँ नीनी। देखिए कौन आया है दरवाजे पर, कौन आया है यहाँ, नीनी आया है। नीनी कौन है, कोको का दोस्त है, फ्रेंड है। कोको ए कोको मैं हूँ नीनी दरवाज़ा खोलो। कोको ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ಯಾ, मैं हूँ नीनी ನಾನು ನೀನಿ डोर ओपन माडू ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ कोको। गजब हो गया यह तो बुक्कड़ नीनी है, उसकी नज़र में रोटियां पड़ी तो ज़रूर मांगेगा, मैं इन्हें छिपा देता हूँ। देखिए कोको क्या बोलता है, गजब हो गया, उसको आश्चर्य होती है जो खाने के समय में ये क्या आ गया, ತಿನ್ನೋಕೆ ಇವಾಗ ತಾನೇ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇವನೇನಪ್ಪ ಹಿಂಗೆ ಬಂದುಬಿಟ್ನಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅವನಿಗೆ। ಅವ್ರು ಯಾತೋ ಬುಕ್ಕಡ್ ನೀನಿ ಹೇ, ಬುಕ್ಕಡ್ ಯಾನಿ ಹೊಟ್ಟೆ ಬಾಕ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಆಸೆ ಬುರ್ಕ ಯಾವಾಗಲೂ ಹಸ್ಕೊಂಡೇ ಇರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಉಸೆ ಹಮ್ ಕ್ಯಾ कहते हैं ಬುಕ್ಕಡ್, ये तो ಬುಕ್ಕಡ್ ನೀನಿ ಹೇ, ಇವನು ಹೊಟ್ಟೆ ಬಾಕ ಇವನು नीनी। उसकी नज़र में रोटियां पड़ी तो ज़रूर मांगेगा, मैं इन्हें छिपा देता हूँ। इसके नज़र में यानी उसके नज़र में, नीनी के नज़र में अगर जो चावल की रोटियां नीनी देख लिया तो वो ज़रूर मुझसे मांगता है, खाने के लिए मांगता है। मुझे भी रोटी दो खाने के लिए, मेरी भी मनपसंद रोटी है, मेरी भी जो मनपसंद डिश है रोटियां, खाने के लिए मुझे भी दो, ऐसा यहाँ मांगता है। इसलिए जो नीनी के हाथों से बचाकर चावल की रोटियों को कहीं रखना चाहिए, ताकि नीनी चावल की रोटियों को किससे, कोको से ना पूछना चाहिए और चावल की रोटियों को नीनी खाना नहीं चाहिए। ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಇವನು ಕಣ್ಣಿಂದ ತಪ್ಪಿಸಿ ಇಡಬೇಕಪ್ಪ ನಾನು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ನನಗೂ ತಿನ್ನೋದು ಕೊಡು, ನನಗೂ ಇಷ್ಟ ಕೊಡೋ ಇದು, ನನಗೂ ತಿನ್ನೋದು ಕೊಡೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಿರ್ತಾನೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸೂ। ಏನಾದರೂ ನೀವು ತಂದಿದ್ದೀರೋ ಚಾಕ್ಲೇಟು ಕೇಕು ಏನೋ ಒಂದು ಮಕ್ಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗೋವಂಥ ಡಿಶ್ ನೀವು ತಂದಿದ್ದೀರಾ, ಅಥವಾ ನೀವೇನೋ ಒಂದು ಟಿಫನ್ನು ಲಂಚ್ ಬ್ಯಾಗಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಾ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ, ಅದು ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕಕ್ಕಿರೋರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ಅಂದರೆ ನನಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಕೋ, ನನಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ತಾನೆ ನೀವು। ಏನೋ ಮನಸ್ಸು ಉದಾರ ಇರೋರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೊಡೋಣ ಪಾಪ ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ। ಇಲ್ಲದೇ ಇರೋರು ಇಲ್ಲಪ್ಪ ನನಗೂ ಬೇಕು, ಅಥವಾ जो कोको की तरह क्या करते हैं बचाते हैं या कहीं जाकर खुद खाकर आते हैं वापस, है ना। ऐसे ही यहाँ कई छिपाने के लिए ट्राई करता है, कौन, कोको। क्या छिपाने के लिए ट्राई करता है, चावल की रोटियों को, किससे, नीनी से। नीनी दरवाज़ा खोलो कोको, तुम क्या कर रहे हो, इतनी देर लगा दी। नीनी क्या बोलता है, दरवाज़ा खोलो, डोर ओपन करो कोको, क्या कर रहे हो तुम, कितनी देर हो गई, एಷ್ಟೊತ್ತಾಯಿತು, कितनी देर हो गई मैं आके तुम्हें बुलाते हुए, डोर दो जो दरवाज़ों को दस्तक करते हुए, डोर नॉक करते हुए, डोर को खोलो, दरवाज़ा खोलो। कोको मैं इन्हें कहाँ छुपाऊँ, रेडियो की तरफ देखकर मैं तस्त्री को रेडियो के पीछे छिपा दूंगा। देखिए यह क्या बोलता है, जो कोको मैं इन्हें कहाँ छुपा लूँ मैं, कहीं जो किस जगह पर छुपा लो, ऐसा यह ढूंढता है जो चारों ओर। कौन, कोको ಎಲ್ಲಿ ಎತ್ತಿಡಲಿ, ಡೋರ್ ಬೇರೆ ತಟ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಲ್ಲಿ ಕೈಯಲ್ಲಿ, ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಬಚ್ಚಿಡ್ಕೊಂಡು ತಿಂತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು ಅಂತ, ಸಿಚುಯೇಷನ್ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ। ಡೋರ್ ಬೇರೆ ನಾಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಡ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಹಾಗೆ ಹುಡುಕ್ತಾ ಇರ್ತಾನೆ। जो क्या दिखाई देता है यहाँ, क्या दिखाई देता है, जो रेडियो दिखाई देती है। और जो तस्त्री को कहाँ छिपाने के लिए जाता है, जो चावल की रोटियों को रखे हुए तस्त्री यानी प्लेट ಎಲ್ಲಿಡಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, जो रेडियो के पीछे रखने के लिए जाता है। जोर से अभी आता हूँ नीनी ज़रा रुको। कोको यहाँ जो कहाँ छिपा देता है, कोको चावल की रोटियों के तस्त्री को
कहाँ छिपा देते हैं? रेडियो के जो पीछे छिपा देता है। वो कहाँ है ರೇಡಿಯೋ? ಅಲ್ಮಾರಿ के ऊपर है. ಹೌದಲ್ವಾ? ಬೀರ್ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ ರೇಡಿಯೋ, ಅದ್ರ ಹಿಂದೆ ರೊಟ್ಟಿ ಇರೋವಂಥ ಪ್ಲೇಟನ್ನು ಮುಚ್ಚಿಡ್ತಾನೆ, ಬಚ್ಚಿಡ್ತಾನೆ. ಅಭಿ ಆತಾ ಹೂँ ಜೋರ್ ಸೆ, ಹಾಂ ಹೀಗೆ ಬರ್ತೀನಿ, ಬಂದೆ ತೆಗಿತೀನಿ ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಕೋಕೋ आओ नीनी अंदर आ जाओ. नीनी अंदर आता है. कोको क्या बोलता है देखिए, अंदर ही अंदर यहाँ नीनी को डांटता है. कौन? कोको. लेकिन ऊपर से कैसे बातें करता है? आओ कोको. कैसे आने पड़ी? बहुत ही जो सॉफ्टली बातें करता है ना, नाजुक से बात करता है. ಒಳಗಡೆಗೆ ಬೈದ, ಯಾಕಾದರೂ ಬನ್ನಪ್ಪ ಇವ್ನು ನೀನು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತಿನ್ನೋ ಟೈಮ್ಗೆ ಬಂದುಬಿಟ್ಟ ನೋಡು, ನನ್ನ ಕೇಳಿಬಿಟ್ರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಇರೋದು ಕಸ್ಕೊಂಡು ನನಗೂ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಇಲ್ದಂಗೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ ಮನಸಲ್ಲೇ ಅಂದ್ಕೊಂಡ. ಆದರೆ ಎದುರಿಗೆ ಬಂದಾಗ ಹೇಗೆ ಮಾತಾಡಿಸ್ತಾನೆ ಮೇಲಿನ ಮಾತಿಗೆ, ಬಾರಪ್ಪ ನೀನಿ, ಬಾರೋ ನೀನಿ. ಹೇಗೆ ಕರಿತೀರ ನೀವು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ನ? ಆ ಥರನೇ ಕರೀತಾನೆ. ಬಾ ನೀನಿ, ಬಾ ಒಳಗಡೆ ಬಾ. ಏನಕ್ಕೆ ಬಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ನೀನಿ दरवाज़ा खोलने में इतनी देर क्यों लगाई? नीनी क्या पूछता है, वो तो बहुत देर से बाहर खड़ा हुआ था, क्योंकि ये जो अंदर कोको दरवाज़ा नहीं खोला था है ना, जो ಯಾಕೆ ಇಷ್ಟೋ ತನಕ ಯಾಕೆ ಮಾಡಿದೆ ಡೋರ್ ತೆಗಿಯೋದಕ್ಕೆ? इतनी देरी क्यों लगाई? देरी का मतलब क्या है? लेट. इतनी जो लेट क्यों किया तूने दरवाज़ा खोलने के लिए? ऐसा यहाँ नीनी पूछता है. कोको कुछ खास नहीं, मैंने अभी अभी नाश्ता किया और मुँह धोने लगा था. बोलो सुबह सुबह कैसे आना हुआ? देखिए कोको, कुछ खास नहीं, मैंने अभी अभी नाश्ता किया और मुँह धोने लगा था. देखिए क्या बोलता है? झूठ बोलता है. कौन? कोको. अब से जो कोको का झूठ बोलना शुरू हो जाता है. देखिए कहाँ तक झूठ बोलता है? सच को छिपाने के लिए क्या झूठ बोलता है? पहला झूठ, जो कुछ खास नहीं, कुछ स्पेशल नहीं है, मैं तो अभी अभी नाश्ता खाया, ख़त्म किया, पूरा किया, यानी अभी अभी नाश्ता खाया मैंने. आई हैव कंप्लीटेड ಮೈ ಟಿಫನ್ ಜಸ್ಟ್ ನಾವು, ಇವಾಗ ತಾನೇ ನಾನು ನನ್ನ ಟಿಫನನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, टिफ़न ತಿಂದಿದ್ದೀನಿ ನಾನು ಈಗ ತಾನೇ. इसलिए जो मुँह धोने के लिए गया था, जो टिफ़न खाने के बाद अपने जो मुँह और हाथ को धोते हैं ना हम, ऐसे ही यहाँ जो कोको मुँह को धोने के लिए गया था. और बोले सुबह सुबह कैसे आना हुआ? बोलो सुबह सुबह कैसे आना हुआ? ಯಾಕೆ ಬೆಳಗ್ಗೆನೇ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆಯಲ್ಲ. ಸುಬಹ का मतलब क्या है? ಮಾರ್ನಿಂಗ್. ಸುಬಹ ಸುಬಹ कैसे आना हुआ? ಯಾಕೆ ಬಂದೆ ಬೆಳಗ್ಗೆನೇ, ಏನು ವಿಷಯ? यहाँ जो कोको नाश्ता खाया ही नहीं, एक जो टुकड़े भी यहाँ चावल की रोटियों से वो खाया नहीं. ಹೌದಲ್ವಾ? ಒಂದು ಪೀಸನ್ನು ಸಹಿತ ರೊಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅವನು ತಿಂದಿಲ್ಲ, ಒಂದು ಗುಕ್ಕನ್ನು ಸಹಿತ ಅವನು ತಿಂದಿಲ್ಲ. ಹೌದು ತಾನೇ? ಆದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ, ಇವಾಗ ತಾನೇ ನಾನು ಟಿಫನನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದೆ, ಇವಾಗ ತಾನೇ ಟಿಫನ್ ತಿಂದೆ ನಾನು, ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಬಾಯಿ ತೊಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಅದಕ್ಕೆ ಲೇಟ್ ಆಯಿತು ಬರೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾನೆ. ಈಗೇನಾದ್ರು ನಿಜ ಈಗ ಇಲ್ಲಪ್ಪ ಟಿಫನ್ ಮಾಡಬೇಕು ನಾನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಹೌದಾ ಏನು ಟಿಫನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮಮ್ಮ, ಏನು ಮಾಡಿದಾರೋ ತೋರಿಸು, ಹೇಳೋ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲ ಈ ಥರ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹಂಗಾರೆ ತೊಗೊಂಡು ಬಾ ನಾನು ತಿಂತೀನಿ ಜೊತೆಗೆ ಅಂದ್ಬಿಟ್ರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಟಿಫನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನಾನು ಅವಾಗಲೇ ತಿಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಕೇಳೋದಿಲ್ಲ ಅವರು. ಆ ರೀತಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ನೀನಿ ಕ್ಯಾ ಯಹ ಮತ್ ಖಾನಾ ಕಿ ತುಮ್ ಭೂಲ್ ಗಯೇ ಥೇ? ಕ್ಯಾ ಏನು? ಯಹ ಮತ್ ಖಾನಾ ತುಮ್ ಭೂಲ್ ಗಯೇ ಥೇ. ಇದನ್ನು ಮಾತ್ರ ಹೇಳಬೇಡ, ನಾನು ಮರ್ತೋಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಮಾತ್ರ ಹೇಳಬೇಡ ನನ್ನ ಹತ್ರಕ್ಕೆ. ಕ್ಯಾ ಭೂಲ್ ಗಯೇ ಥೇ? ಪರೀಕ್ಷಾ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ರೇಡಿಯೋ ಮೇ ಖಾಸ್ ಸೂಚನಾ ಆನೆ ವಾಲಿ ಹೈ. जो परीक्षा के बारे में जो रेडियो में क्या आने वाली है? खास सूचना. खास यानी स्पेशल, सूचना यानी जो खबर या इन्फॉर्मेशंस जो एग्ज़ाम के बारे में रेडियो में आ रही है. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಮಾತ್ರ ಹೇಳ್ಬೇಡಪ್ಪ ದಯವಿಟ್ಟು, ಏನು ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ
ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ನ್ಯೂಸು ಅಥವಾ ಏನೋ ಎಕ್ಸಾಮ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಮ್ಯಾಟ್ರ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಕ್ಸಾಮ್ ಬಗ್ಗೆ ಏನೋ ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ, ಸ್ಪೆಷಲ್ ನ್ಯೂಸ್ ಇದೆ ಎಕ್ಸಾಮಿನ ಬಗ್ಗೆ, ಅದಕ್ಕೆ ಕೇಳೋಣ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದೆ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ? ನೀನಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಸೂಚನಾ ಆನೆ ವಾಲಿ ಹೇ, ಅದು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಏನೋ ಒಂದು ಎಕ್ಸಾಮಿನ ಬಗ್ಗೆ ಏನೋ ನ್ಯೂಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಸ್ಪೆಷಲ್ ನ್ಯೂಸು, ಅದನ್ನು ಕೇಳೋಣ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದೆ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಫಿರ್ कोको, लेकिन तुम्हारे घर में भी तो रेडियो हैं. कोको क्या बोलता है? लेकिन तुम्हारे घर में रेडियो है ना, ನಿಮ್ಮನೇಲಿ ರೇಡಿಯೋ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ನೀನಿ. वह खराब है इसीलिए सोचा तुम्हारे रेडियो पर सुनूंगा. नीनी गोल मेज के पास बैठ जाता है. देखिए नीनी क्या बोलता है? कोको पूछता है तुम्हारे घर में तो रेडियो है, लेकिन तुम्हारे घर को छोड़कर, तुम्हारे घर में रेडियो सुनने को छोड़कर मेरे घर में क्यों आए हो रेडियो सुनने के लिए? इसलिए जो नीनी क्या बोलता है उत्तर में, मेरे घर में जो रेडियो है वो ख़राब हो चुका है, यानी जो ಕೆಟ್ಟೋಗಿದೆ. इसीलिए सोचकर किसके घर आया है यहाँ? नीनी जो कोको के घर रेडियो सुनने के लिए आया है. और नीनी गोल मेज के पास बैठ जाता है. नीनी कहाँ बैठ जाता है? यहाँ गोल मेज के पास बैठ जाता है, यानी वो जो राउंड जो टिपाई टेबल रहते हैं ना उसके पास बैठता है. ठीक वही जहाँ जो कोको बैठकर जो चावल की रोटियों को खाने के लिए बैठे थे ना, वही जगह, उस जगह पर ही यहाँ नीनी भी बैठकर बातें करना शुरू करता है. नीनी रेडियो उठाकर यही ले आओ ताकि हम आराम से लेटे लेटे सुन सके. जो नीनी क्या बोलता है? रेडियो उठाकर, जो रेडियो कहाँ था? अलमारी के ऊपर था, है ना. चावल की रोटियों को कौन, जो कोको कहाँ जो छिपा के रखा है? रेडियो के पीछे ही छिपा कर रखा है. कौन? कोको, है ना. उसी रेडियो को उठाकर लेना, हम यही जो लेटे लेटे यानी आराम से बैठकर यही रेडियो सुन सके. ऐसे जो कौन बोलता है यहाँ? ನೀನಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ? ರೇಡಿಯೋ ಎತ್ಕೊಂಬಂದು ಇಲ್ಲೇ ತೊಗೊಂಡು ಬಾರೋ, ಆರಾಮಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಇಬ್ಬರೂ ಇಲ್ಲೇ ಕೇಳೋಣ ನ್ಯೂಸ್ನ, ಅಲ್ಲ ಅಷ್ಟು ದೂರ ಇಟ್ಟು ಯಾಕೆ ಕೇಳೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ? ನೀನಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಲೇಕಿನ್ यहाँ रेडियो को उठाकर लाकर जो सुनने के लिए या सुनाने के लिए कोको की मन नहीं है. क्यों नहीं है? क्योंकि चावल की रोटियों को रेडियो के पीछे ही, रेडियो के जो पीछे ही यहाँ छिपा कर रखा है कोको. ಹೌದಲ್ವಾ? ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿ ಬಂತು ಇದು? ಅವನು ಏನು ಬಂದು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ಅದು ಇದು ಕೇಳೋದು ಬಿಟ್ಟು ರೇಡಿಯೋನೇ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನು ನೋಡಿದರೆ ರೊಟ್ಟಿನ ಎಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಕೋಕೋ, ಆ ರೇಡಿಯೋ ಹಿಂದೆನೇ ಅವನು ರೊಟ್ಟಿ ಬಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಇವನು ಬಂದು ಅದನ್ನೇ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. फिर जो कोको नीनी हमारे रेडियो में भी कुछ खराबी है. देखिए अब दूसरा झूठ बोलता है. कौन? कोको क्या बोलता है? हमारे रेडियो में भी खराबी है. ನಮ್ಮ ರೇಡಿಯೋನು ರಿಪೇರಿಯಲ್ಲಿದೆ, ನಮ್ಮ ರೇಡಿಯೋನು ಕೆಟ್ಟೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೋಕೋ ಮತ್ತೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾನೆ. नीनी आओ कोशिश करके देखे, मैं उठा कर ले आता हूँ. नीनी अलमारी की तरफ जाने लगता है. देखे नीनी ऐसे ही एक बात पर मानने वाला लड़का नहीं था, या एक बात पर ही सुनने वाला लड़का नहीं था. ಅಂದರೆ ಒಂದೇ ಮಾತಲ್ಲಿ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳೋ ಹುಡುಗ ಅಲ್ಲ ಅವನು. ಬಾ आओ दोनों मिलकर कोशिश करते हैं, ನಾವಿಬ್ಬರು ಸೇರಿಕೊಂಡು ಟ್ರೈ ಮಾಡೋಣ, ಆನ್ ಆದರೂ ಆಗ್ಬೋದು, ರೇಡಿಯೋ ಸರಿ ಹೋದರೂ ಹೋಗ್ಬೋದು, न्यूज़ ಬಂದರೂ ಬರ್ಬೋದು ಅದರಲ್ಲಿ. आओ हम दोनों मिलके जो कोशिश करते हैं. ऐसे बोलते बोलते क्या करता है यहाँ, जो मेज पर अलमारी की तरफ जाने लगता है, यानी जो उस कॉटरेज की तरफ, अलमारी की तरफ जाने लगता है. कौन? नीनी.
ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ ಎಲ್ಲೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ, ರೇಡಿಯೋ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಗೋಡ್ರೇಜ್ ಮೇಲಿರುತ್ತಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ಮುಟ್ಟೋದಕ್ಕಂತ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕಂತ ಆ ಗೋಡ್ರೇಜ್ ಹತ್ರ ಅಥವಾ ಅಲ್ಮಾರಿ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾನೆ. नीनी जो इसके बाद क्या हो जाती हैं, जो अलमारी को, जो रेडियो को उठाकर नीनी लाता है, वहाँ रखे हुए चावल की रोटियाँ क्या नीनी देखता है, इसके बारे में हम अगले क्लास में सीखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.